आपण महाराष्ट्रामधल्या नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्तिभूमी या ठिकाणी आलेलो आहोत। 13 ऑक्टोबर 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती। दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी लाखोच्या संख्येने येथे गर्दी असते। आपण येवला येथे मुक्तिभूमी या ठिकाणी आलेलो आहे। येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 रोजी 13 ऑक्टोबर 1935 साली यांनी अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर हिंदू म्हणून मी मरणार नाही। 13 ऑक्टोबर रोजी इथे लाखोच्या संख्येनं अनुयायी येतात। तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो किती गर्दी असते इथे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उमेश बनतेजी आणि त्यांचा बनते समुदाय तसेच बडा हवेने गेल्यानंतर पुढे उजव्या हाताला वळायचं आहे। तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक कमान दिसेल आपल्याला। गाडीवर असल्यास 2 मिनिटांमध्ये मुक्तिभूमी येईल तिथे। बाजूलाच एक मोठा स्तंभ दिसेल आपल्याला। चला तर आता वरती जाऊया। आजूबाजूला हे गवत सुकलेलं दिसतंय। हे पावसाळ्या हिवाळ्यामध्ये एकदम हिरवगार असतं इथे। गेटच्या मध्ये आल्यानंतर भगवान गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती दिसेल आपल्याला। माननीय छगन भुजबळ साहेब यांनी वेळोवेळी लक्ष देऊन वेळोवेळी निधी मंजूर करून आणून हे सर्व काम केलेले आहे। बाजूलाच आपल्याला छायाचित्र दिसतील। गौतम बुद्धांचे छायाचित्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे छायाचित्र आहे। अतिशय सुंदर असे कोरलेले छायाचित्र दिसतील आपल्याला। चला तर मग मुक्तिभूमीचा आपण चारी बाजूने परिसर बघू। या ठिकाणी मुक्तिभूमीला 4 गेट आहे। प्रत्येक गेटला भव्य अशा मोठ्या चारी बाजूने कमानी आहे। चला आपण आता आहे ना मुक्तिभूमीच्या खाली जाऊया। खाली आल्यानंतर या गेटमधून समोर गेल्यावर
हे आजूबाजूचा परिसर. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व ठिकाणी छायाचित्र आहेत. मनुस्मृती जाळताना आंबेडकरांचे छायाचित्र, त्यानंतर चौदार तळ्याच्या पाण्याचे छायाचित्र, धर्मांतराची घोषणा केली त्यावेळीचे छायाचित्र, अशा स्वरूपात बनवलेले आहे. येथे सगळ्या ठिकाणी चारी बाजूस आपल्याला छायाचित्र दिसतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी आधारित हे सर्व छायाचित्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जुना फोटो आहे इथे. शेजारीच वाचनालयाचं काम चालू आहे इथे. वाचनालय, भिक्खू निवास, हे काम अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. लांबून कसं दिसतं बघा. त्या रोडने पुढे आल्यावर मुक्तिभूमी दिसेल आपल्याला.